वोट चोरी, ईव्हीएम फिक्स आहे हे विरोधकांनी केलेले आरोप आपण ऐकलेच असतील. पण तुम्हाला माहितीये का, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या लोकसभा 2024 सर्वेक्षणात तब्बल 83% नागरिकांनी ईव्हीएम वर विश्वास व्यक्त केलाय. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. निवडणुकीत मतचोरी होत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी अलीकडे केला होता. मात्र या सर्व्हेनंतर कर्नाटकातील त्यांच्याच सरकारनं केलेल्या सर्वेक्षणात हे दावे खोडून निघालेत. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी बी अंबुकुमार यांनी हा सर्वे केला होता. बंगळुरू, बेळगाव, कलबुर्गी आणि म्हैसूर प्रशासकीय विभागातील 102 विधानसभा मतदारसंघ आणि 5100 लोकांना या सर्वेक्षणात सामील करून घेतलं होतं. इव्हॅल्युएशन ऑफ एंडलाईन सर्व्हे ऑफ कप ऑफ सिटीजन या नावानं या सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. यात 83% लोकांनी ईव्हीएम वर विश्वास व्यक्त केलाय. 69.39% लोकांनी ईव्हीएमचा निकाल अचूक असल्याचं म्हटलंय, तर 14.22% लोकांनी ईव्हीएमला संपूर्ण पाठिंबा दिलाय. यापूर्वी 2023 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात 77.9% लोकांनी ईव्हीएम वर विश्वास दर्शवला होता. यंदाच्या सर्वेत यात आणखी भर पडलीय. कलबुर्गी विभागातून सर्वाधिक लोकांनी ईव्हीएम वर विश्वास दाखवलाय. येथील 83.24% लोकांनी ईव्हीएम वर सहमती दर्शवली. 11.24% म्हणजेच एकूण 94.48 लोकांनी डोळे झाकून ईव्हीएम सुरक्षित असल्याचं म्हटलंय. म्हैसूर विभागात 88.68%, बेळगावमध्ये 85.33% आणि बंगळुरूमध्ये सर्वात कमी म्हणजे 73% लोकांनी सहमती दर्शवली आहे. ईव्हीएम विषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा.